आकाशवाणी विजयलक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय। बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल। आता सविस्तर बातम्या। दिल्लीत जंतर मंतरसह देशात इतर ठिकाणी अलीकडेच विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह इतर अनेक राज्य सरकारांना सांगितलं आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंदोलकांवर खटला चालवण्यास परवानगी देणारा 28 जुलैचा आदेश केवळ गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या व्यक्तींनाच लागू होता, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं। नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून 20 जुलै रोजी जंतर मंतर आणि देशभरातील इतर ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या अवाजवी कारवाई संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी खंडपीठानं हा खुलासा केला। दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला। या गोंधळातच दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाची विधेयकं काल मंजूर झाली। लोकसभेत काल सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करणारं सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक मंजूर झालं। सरन्यायाधीशांव्यतिरिक्त न्यायाधीशांच्या 33 या संख्येवरून ही संख्या आता 37 पर्यंत वाढवण्यात येणार आहे। मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याविषयीचा अध्यादेश जारी केला होता। केंद्रीय कायदा आणि न्यायमूर्ती अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं। विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर बुक्स एव्हिडन्स विधेयक सादर केलं। राज्यसभेतही काल दुपारच्या सत्रात विरोधकांच्या गदारोळातच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास सुधारणा विधेयक मंजूर झालं। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी हे विधेयक मांडलं। देयकांना होणारा विलंब दूर करणं, वाद निकालात काढण्याची प्रक्रिया सुलभ करणं, तडजोडीनं रक्कम वसुली करणं याची तरतूद या कायद्यामध्ये आहे। संसदेत महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चेत विरोधक सहभागी होत नसल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे। संसदेच्या कामकाजानंतर काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सुधारणा, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विकास सुधारणा या विधेयकांच्या मंजुरीवेळी विरोधी पक्षातील एकाही सदस्यानं सहभाग घेतला नसल्याचं सांगितलं। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काल लोकसभेच्या सुरुवातीच्या सत्रात लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्वनिचित्रफीत फेसबुकवरून तात्पुरती हटवल्याप्रकरणी संसदीय स्थायी समितीनं दिल्लीतील मेटा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। या प्रकरणी मेटाचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदार आणि समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत केली आहे। माफी न मागितल्यास त्यांचं सेफ हार्बर संरक्षण काढून घ्यावं असंही ते म्हणाले। सशक्त संरक्षण परिसंस्थेसाठी संरक्षण मंत्रालयाच्या सशस्त्र आणि नागरी सेवांचं मोठ्या प्रमाणात एकात्मिकीकरण होणं गरजेचं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। 85व्या सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित समारंभात राजनाथ सिंह बोलत होते। लष्करी आणि नागरी सेवांच्या एकात्मिकीकरणामुळे उद्भवत असलेल्या नवनवीन सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांचं प्रभावीपणे निराकरण करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। संरक्षण खात्याच्या गणवेशधारी आणि नागरी या दोन्ही शाखांचं राष्ट्र प्रथम हे सामायिक तत्व आहे। जेव्हा ध्येय एकच असतं तेव्हा व्यवस्थेतील प्रत्येक घटक राष्ट्रीय शक्ती बनतो असं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं। ब्रिक्सच्या भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची आणि मालमत्ता पुनर्प्राप्तीविषयक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक आज हैदराबाद इथं सुरू होत आहे। ब्रिक्सचं अध्यक्षपद भूषवताना भारतानं निश्चित केलेल्या लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांसाठी उभारणी या विषय सूत्रानुसार ही 2 दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह या बैठकीचं उद्घाटन करतील।
हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यातील झालेल्या 3 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीत 2 ठिकाणी सत्तारूढ भाजपचे उमेदवार पराभूत झाले. भाजपचा परंपरागत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्यावर 19,324 मताधिक्यानं विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं त्यांनी या मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभूत केल्यानं ही जागा काँग्रेसनं राखली आहे. गुजरातच्या मांजलपूर जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे सतेंद्रभाई पटेल विजयी झाले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी विधानसभा पोटनिवडणुकीतील जनादेश आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये भाजपला मतदारांकडून अपेक्षित कौल मिळाला नाही असं त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतासह 60 देशांवर नवीन आयात शुल्क लादण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या अमेरिकेतील 25 राज्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या शुल्कामुळे अमेरिकेच्या ग्राहक आणि व्यवसायांच्या खर्चात वाढ होईल असा दावा यामध्ये केला आहे. जागतिक शुल्काची मुदत संपल्यानंतर 10 ते 12.5% दराचं शुल्क लागू करण्यात आलं आहे. न्यूयॉर्कच्या अटर्नी जनरल लेटिशिया जेम्स आणि इतर राज्यांच्या नेत्यांनी अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाकडे हे शुल्क बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा विस्तार बांधकाम, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यासह इतर क्षेत्रात होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत उझबेकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बख्तियार सैदोव्ह यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान 2 देशांचा द्विपक्षीय व्यापार $1 अब्ज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करता दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, कट्टरता या मुद्द्यांवर उभय देशांदरम्यान एक समान दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मोठ्या संख्येनं महिला आणि मुलांचा सहभाग असलेल्या आंदोलनावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचं वृत्त आहे. रावळकोटमध्ये सुरक्षा दलांनी आंदोलकांविरुद्ध कारवाई केली. गेल्या 50 दिवसांपासून आंदोलक महिला आणि मुलं आंदोलनस्थळी स्थान मांडून बसले आहेत. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील मानवी हक्क समितीनं दिलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार आंदोलनादरम्यान 80 जणांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात चांगल्या सुविधा आणि विकासाची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं डाबर या खासगी आस्थापनेला मध, गाईचं तूप आणि खाद्यतेल यांच्यासंबंधी 100% दावा करत विक्री करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारचा उल्लेख या कायद्याचा उल्लंघन करणारा आहे. प्राधिकरणानं समाज माध्यमांवरील संदेशाद्वारे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी डाबर इंडिया लिमिटेडला अशा प्रकारचा दिशाभूल करणारा दावा करून खाद्यपदार्थांच्या विक्रीला निर्बंध जारी केले आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर मध, ॲपल सायडर व्हिनेगर, व्हर्जिन नारळ तेल, तीळ तेल, गाईचं तूप, नारळ पाणी, नारळाचं दूध आणि तत्सम उत्पादनांच्या जाहिरातीत असा दावा करण्यात आला असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशचे दिव्यांग बॅडमिंटनपटू बिरी ताकर यांनी ब्राझीलमधील BWF पॅरा वर्ल्ड सर्किटमध्ये पुरुष दुहेरी सुवर्ण आणि कांस्य अशा 2 पदकांची कमाई केली आहे. बिरी यांच्या या यशाबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलकांविरुद्धचे गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. विविध मुद्द्यांवरून संसदेत कालही गदारोळ, कामकाजात व्यत्यय. बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी, गुजरातची जागा भाजपला तर मध्य प्रदेशात काँग्रेसला यश. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणाविरुद्ध अमेरिकेतील 25 राज्यात खटला दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.